मिडल ईस्ट मध्ये वाढत चाललेल्या US इराण संघर्षामुळे जागतिक व्यापार साखळी अक्षरशः हादरली आहे आणि त्याचा थेट फटका बसतोय आपल्या भारतीय शेतकऱ्यांना. कसा ते सांगतो. गेल्या 24 तासात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे भारतातून मिडल ईस्टला जाणारे ताजी फळे, भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादनांची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. निर्यातदारांच्या मते या अचानक बंद पडलेल्या पुरवठा साखळीमुळे भारतीय शेतकऱ्यांचे जवळपास 2000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी निखिल माने आणि आज आपण बघतोय या युद्धाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर कसा परिणाम पडतो. भारतातून युनायटेड अरब एमिरेट, सौदी अरेबिया, कुवेत, कतार, इराक, जॉर्डन, इस्रायल आणि इराण या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती फळे, भाजीपाला आणि कृषी उत्पादने निर्यात होते. त्याचबरोबर या देशातून भारतात खजूर, सुकामेवा आणि इतर अन्नपदार्थ सुद्धा आयात होतात. मागील आर्थिक वर्षात या व्यापारातून भारताचे सुमारे 2008 कोटी रुपयांची निर्यात आणि 6670 कोटी रुपयांची आयात झाली होती. चालू वर्षातही हा व्यापार एका चांगल्या गतीने चालूच होता. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे हवाई मार्ग अचानक बंद पडले आणि ही साखळी विस्कळीत झाली. द्राक्षे, डाळिंब, भेंडी, मिरची, काकडी यासारख्या नाशवंत माल वेळेत जर पोहोचलेच नाही तर किंमत थेट अर्ध्यावर येते. सध्या कार्गो फ्लाइट्स रद्द होणे, मार्ग बदलणे, विमा खर्च वाढ आणि सुरक्षा धोके वाढल्यामुळे निर्यातदार माल उचलण्यासाठी टाळाटाळ करत. त्यामुळे स्थानिक बाजारात मालाची गर्दी वाढून भाव घसरू लागले आहेत. ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे आणि ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आंबा निर्यातीवरही ह्याचे गंभीर परिणाम होताना दिसत आहेत. आणि ही घटना एक गोष्ट मात्र स्पष्ट दाखवते की आज शेती फक्त शेतापुरती मर्यादित नसून ती जागतिक राजकारण, युद्धस्थिती आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराशी थेट जोडली गेली आहे. मिडल ईस्ट मध्ये ताण वाढला की आपल्या शेतमालाच्या भावावर सुद्धा परिणाम होतो, हे मात्र आज बघायला भेटलं. म्हणूनच पर्यायी बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज आणि देशांतर्गत मूल्यवर्धन याच्याकडे लक्ष देणं सुद्धा सध्या खूप गरजेचं आहे. युद्ध 1000 किलोमीटर जरी दूर चालू असलं तरी त्याचा धक्का आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला थेट बसतो, एवढं खरं आहे. आणि म्हणूनच अशा जागतिक घडामोडी समजून घेणं आजच्या शेतकऱ्यासाठी खूप गरजेचं आहे. योग्य वेळेवर आणि शेतकऱ्यांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पालवी अॅग्रिगो नेहमी तुमच्यासोबत आहे. पण तुम्ही सुद्धा पालवी अॅग्रिगो युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्यापर्यंत योग्य माहिती वेळोवेळी येईल याची खात्री आम्ही घेऊ. धन्यवाद.